नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया GMMP फॉडलर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GMMP फॉडलर शेअर सर्ज आफ्टर जर्मन सबसिडरी secure rupees 330 crore contract from European client. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, GMM फॉडलर लिमिटेडच्या होली ओन जर्मन सबसिडरी कंपनी पी फॉडलर नॉर्मेग सिस्टम्स GmbH ने कॉन्ट्रॅक्ट साईन केला 330 कोटी रुपयांचा युरोपियन बेस कस्टमर सोबत. आणि मित्रांनो, या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह ॲसिड रिकव्हरी इक्विपमेंट अँड सिस्टम्सच्या डिझाईन, इंजिनिअरिंग आणि सप्लाय इन्व्हॉल्व आहे. चला आता बोलूया JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW इन्फ्रा साइन MOU विथ कॉनकॅन रेल्वे फॉर भोखे साइडिंग प्रोजेक्ट ॲट जयगड पोर्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW ग्रुपची जबरदस्त कंपनी JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? कॉनकॅन रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो, यामुळे JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचा जो पोर्ट कनेक्टिव्हिटी असते ते सुद्धा एक्सपांड होईल. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप हेल्प करेल लॉंग अवेटेड भोखे रेल्वे साइडिंग प्रोजेक्ट जो जयगड पोर्ट रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये लोकेटेड आहे याला डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, करंटली या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 58.18%. आणि मित्रांनो, जर तुम्ही 3 क्वार्टरपासून ऑब्झर्व केले असेल तर या कंपनीचे प्रमोटर्स आपली हिस्सेदारी लगातार कमी करत आहे. सप्टेंबर 2024 या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी होती 62.51%. नंतर प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी डिक्रीज केली 58.24% आणि अजून प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी डिक्रीज केली 58.18%. आणि मित्रांनो, या कंपनीवर आज प्रमोटर्सला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. तर चला बघूया काय आहे तो अपडेट. तर मित्रांनो, स्काय गोल्ड अँड डायमंड्स लिमिटेड ज्या कंपनीचे पहिले नाव होते स्काय गोल्ड लिमिटेड, या कंपनीमध्ये त्यांच्या प्रमोटर्स ग्रुपची पहिले हिस्सेदारी होती 58.18%. म्हणजे या कंपनीचे याच्या प्रमोटर्स ग्रुपजवळ या कंपनीचे टोटल शेअर होते 8,53,51,980. आणि मित्रांनो, नंतर प्रमोटर्स ग्रुपने या कंपनीचे 72,90,686 शेअर म्हणजे या कंपनीची 4.97% हिस्सेदारी सेल केली. आणि मित्रांनो, आता या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी डिक्रीज होऊन राहिलेली आहे 53.21%. म्हणजे मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्स जवळ आता या कंपनीचे 8,01,31,294 शेअर राहिलेले आहे. चला आता बोलूया कॉनकॉर बद्दल, म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कॉनकॉर शेअर राईज ॲज नवरत्ना PSU सेट्स जुलै 4 रेकॉर्ड डेट फॉर 1:4 बोनस इशू. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी कॉनकॉर म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 1:4
4च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला होता, म्हणजे प्रत्येकी 4 शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे प्रत्येकी 4 शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट आता फिक्स केली आहे, 4 जुलै 2025. चला आता बोलूया अजून एका PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भेल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, भेल शेअर प्राइस पॉप्स ऑन फिक्सिंग जुलै 11 ॲज रेकॉर्ड डेट फॉर डिव्हिडंड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2025साठी ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, या कंपनीने या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, 11 जुलै 2025. चला आता बोलूया वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस शेअर जंप आफ्टर गोल्डमॅन सॅच्स मेंटेन्स बाय कॉल विथ टार्गेट प्राइस ऑफ ₹600. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच्सने बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे. आणि या ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वरुण बेवरेजेस लिमिटेडवर टार्गेट प्राइस सेट केला आहे ₹600. आणि मित्रांनो, या ब्रोकरेज फर्मला असे वाटते की वरुण बेवरेजेस सध्याच्या कंडिशनमध्ये चांगल्या पोझिशनवर बाय करण्याच्या पोझिशनमध्ये आहे. आणि मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड फ्युचरमध्ये चांगला बिझनेससुद्धा करू शकतो, अशी अपेक्षा ग्लोबल ब्रोकरेज फर्म गोल्डमॅन सॅच्सला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज वरुण बेवरेजेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पॉवर्स प्रपोजल टू ॲक्वायर विदर्भा इंडस्ट्रीज पॉवर अप्रूव्ह बाय NCLT. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडला विदर्भा इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड या कंपनीला ॲक्वायर करण्यासाठी NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मुंबई बेंचने मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, सेक्युर्ड क्रेडिटर्स कडून या कंपनीला पहिलेच मंजुरी मिळाली आहे या ॲक्विजिशनसाठी. आणि मित्रांनो, अडानी पॉवर पे करणार आहे ₹4000 कोटी या कंपनीला ॲक्वायर करण्यासाठी. आणि मित्रांनो, विदर्भा इंडस्ट्रीज लिमिटेड ओन करते 600 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्लांट नागपूरमध्ये. आणि मित्रांनो, या ॲक्विजिशन नंतर अडानी पॉवर लिमिटेडचा बिझनेस अजून इन्क्रीज होणार आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL बद्दल, म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, HAL एंटर्स इनटू ॲग्रीमेंट विथ SAE फॉर प्रोडक्शन ऑफ लिप इंजिन पार्ट्स ॲट पॅरिस एअर शो. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, 55th इंटरनॅशनल पॅरिस एअर शो येथे इंडियाच्या लीडिंग एरोस्पेस अँड डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने ॲग्रीमेंट साईन केला. कोणासोबत? एअरक्राफ्ट इंजिनच्या फ्रेंच मॅन्युफॅक्चरर कंपनी सॅफ्रॅन एअरक्राफ्ट इंजिनसोबत. कशासाठी? लिप इंजिनसाठी, रोटेटिंग पार्ट्सच्या प्रोडक्शनसाठी. आणि मित्रांनो, ही अपडेट सोर्सेसच्या थ्रू आली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त
आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.